पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण. लाल किल्ल्यावरून सर्वाधिक वेळा तिरंगा फडकावणाऱ्यांच्या यादीत पहिलं स्थान. ठाण्यात दोन्ही शिवसेनेचे 2 वेगवेगळे ध्वजारोहण सोहळे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील शिवसेना मध्यवर्ती शाखेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम. तर स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजन विचारेंच्या उपस्थितीत तिरंग्याला सलामी. मुंबई स्वातंत्र्य दिनाचा उत्साह. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आकर्षक रोषणाई. तिरंग्याच्या रंगात उजळली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची ऐतिहासिक वास्तू. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शासकीय निवासस्थान आणि ऐतिहासिक वारसा स्थळावर आकर्षक विद्युत रोषणाई. सर्वत्र हर घर तिरंगा मोहीम. ठाण्यातील शिवसेना मध्यवर्ती शाखेत स्पेनच्या कॅस्ट्रस गोविंदा पथकाच्या वतीनं तिरंग्याला सलामी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह खासदार, आमदार आणि नगरसेवकांची उपस्थिती. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं नागपूरमधील विधान भवनात रंगीबिरंगी रोषणाई. आरबीआयची इमारत, विभागीय आयुक्त कार्यालय रोषणाईने सजलं. स्वातंत्र्य दिनानिमित्त बीड जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांवर तिरंगा, विद्युत रोषणाई. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बीडमधील कार्यालयामध्ये ध्वजारोहण. मुंबईतील मंत्रालयाच्या इमारतीवर विद्युत रोषणाई. तिरंग्याच्या रंगात केलेल्या विद्युत रोषणाईनं परिसर निघाला उजळून. संपूर्ण देशात स्वातंत्र्य दिनाचा आनंद. स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईतील वांद्रे वरळी सिलिंगवर सुंदर विद्युत रोषणाई. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील संसद भवनाची इमारत आकर्षक रोषणाईनं उजळून निघाली. संसदेच्या इमारतीला करण्यात आली आकर्षक अशी तिरंगा रंगातली विद्युत रोषणाई. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.